याच कारणासाठी मी गेले होते दीदीकडे, कारण दीदीचा होता बर्थडे। तर माझे आणि श्रीषाचे नखरे चालले होते सकाळ सकाळी आणि श्रीषाचा व्हिडिओ काढला ना, तिला तिचा स्वतःचा व्हिडिओ बघण्याची खूप घाई असते। हिच्यासोबत खेळताना वेळ कसा निघून जातो तर काहीच कळत नाही। त्यानंतर दुपारचे जेवण आम्ही सगळ्यांनी मिळून केलं आणि जेवताना ती खूप एंटरटेनमेंट करत होती सगळ्यांचं। आणि ही बघा कशी तिचा टिकला आणि गालावरचे डिंपल वगैरे सगळं दाखवत असते। मग जेवण झाल्यानंतर विहानने त्याच्या आईसाठी छानसं ग्रीटिंग कार्ड बनवलं। मग संध्याकाळच्या वेळी दीदीचं औक्षण केलं विहानने आणि मी, आणि त्याने त्याचं ग्रीटिंग कार्ड बनवलेलं ते रीडिंग करून दाखवत होतं त्याच्या आईसाठी। त्यानंतर मी पण एक छोटंसं गिफ्ट दिलं दीदीसाठी, ते पण अचानक ठरलं माझं पण। मग आम्ही निघालो संध्याकाळच्या डिनरसाठी। श्रीषा तर तिच्या काकाला काही सोडत नव्हती आणि हे बघा त्यांचं गेम खेळणं सगळं चालू होतं आणि शेवटपर्यंत श्रीषा काही एका जागेला बसली नाही, माकडासारख्या इकडून तिकडून उड्या मारत होती। आणि सगळ्यात शेवटी आम्ही केक कट केला। विहानला त्याची खूप घाई झाली होती। विहानने केक भरवला तिच्या आईला आणि श्रीषाला भरव म्हटल्यानंतर ती स्वतःच खाऊन घेतली आणि श्रीषाला केक इतका आवडला की तिने खाऊन खाऊन जीभ काळी केली होती आणि सगळ्या तोंडाला केक लावला होता। तर असे होते माझे श्रीषासोबतचे 2 दिवस, छान आणि मज्जा मस्तीचे। चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। चलो बाय।